नमस्कार. कृपया आपले मोबाईल्स सायलेंट मोडवर ठेवावेत. देखावा चालू असताना व्हिडिओ शूटिंग करू नये. धन्यवाद. प्रत्येक प्राणीमात्राची स्वतःची अशी एक भाषा असते, पण भरपूर बोलूनही तो असतो निशब्द कोलाहल. आदिम काळात गुहेतलं प्राणीजीवन संपवून आदिमानवानं घरं उभी केली. त्यांची गावं झाली, गावांचे देश झाले आणि देशांचं मिळून जग उभं राहिलं. 21व्या शतकाचं तर संवाद युगच झालं. ईमेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, स्काईप, मेसेंजर, इन्स्टा. दिवसाला 2 GB फ्री मिळताना शब्द सुख मिळत चाललंय. शब्दांच्या संदेशांच्या लाटा उसळत आहेत 24 तास. पण खरा संवाद तो मात्र हरवत चाललाय. चला यंदा या संवादावरच संवाद घडवून आणूया. बालमित्र कला मंडळ विक्रोळी पश्चिम गणेश भक्तांचं स्वागत करत आहे. जेव्हा काहीच नव्हतं, फक्त पोकळी होती, त्या पोकळीतून सर्वप्रथम निर्माण झाला तो ध्वनी ओम. हाच ब्रह्मांडातला प्रथम संवाद, विश्व आणि विश्व निर्मात्यामधला ओम. बाळ आईच्या पोटात असताना जोडलेली नाळ हा मनुष्याचा प्रथम संवाद. बाळाला शब्द कळत नाहीत तरी आईला नेमकं कळतं बाळाला काय हवंय. दोघांच्या डोळ्याची हृदयाची भाषा एक असते. हा जगातला सर्वश्रेष्ठ संवाद. शिवनेरीवर पाळणा हल्ल्यापासून सुरू झालेला माय लेकरांचा संवाद पुढे जिजाऊंच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहिला. तोच संवाद पुढे शिवबानं असंख्य मावळ्यांशी साधला आणि त्यातून उभं राहिलं स्वराज्य. आणि त्यातून घडला गो ब्राह्मण प्रतिपालक स्वराज्य संस्थापक जाणता छत्रपती. आजही जगात ज्याला तोड नाही असा सर्वोत्कृष्ट आदर्श राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. क्रिकेटचे गुरु रमाकांत आचरेकर सरांनी दोघांना एकाच मैदानावर क्रिकेट शिकवलं. एक भारतरत्न झाला आणि दुसरा संवाद तोच. तो समजून घेण्यात एक जण कमी पडला. 100% निकाल लागणाऱ्या एका नामांकित शाळेच्या 10वीच्या वर्गातली 6 मुलं नापास झाली. शाळेचं रेकॉर्ड खराब झालं अशी चर्चा सुरू झाली. पण त्यांच्या वर्ग शिक्षिकेनं त्या मुलांना एकत्र बसवून नापास होऊनही पुढे जग जिंकणाऱ्या थोरांच्या गोष्टी सांगणारं नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक वाचायला दिलं. सांगितलं, जीवनात येणारा अडथळा अपयश म्हणजे शेवट नव्हे. अरे ती तर नव्या वाटेवरची नवी सुरुवात. असा असायला हवा संवाद. मुलांना ठोस दिशा दाखवायची असेल तर तो संवाद आपल्या वागण्यातून सुरू करावा लागेल. आज ग्रँडमास्टर ठरलेल्या दिव्या देशमुखला तिची आवड ओळखून वयाच्या 4थ्या वर्षी हातात बुद्धिबळाचा पट देणारे तिचे पालक ही जिजाऊची आधुनिक रूपं आहेत. लग्नाच्या पहिल्याच बैठकीला फॉर्च्युनर गाडी मागणारं पुण्याचं हगवणे कुटुंब पुढे घरात येणाऱ्या नववधूला काय सुख देणार होतं.
ज्याचा पायाच विसंवादावर उभा होता. वैष्णवी हगवणे ही आत्महत्या नव्हती, ती एका संवादाचीच हत्या होती. आज घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे, कोर्ट कमी पडत आहेत. कित्येक तरुण जोडपी मोबाईलच्या माध्यमातून जगाशी कनेक्ट होत आहेत, पण घरात जोडीदाराशी डिस्कनेक्ट आहेत. मोबाईल हे संवादाचं अत्युच्च माध्यम सुसंवाद घडवण्यात कुचकामी ठरलंय का? तू मयमयपेक्षा आपण मिळून असं सुरू झालं ना तर हे घटस्फोट कमी होतील. पती पत्नीनं तासन तास एकमेकांशी बोलत राहणं म्हणजे केवळ संवाद नव्हे बरं का. एकमेकांना समजून घेत मूक चालत राहणं म्हणजे सुद्धा संवादच. नारायण मूर्तींनी नोकरी सोडून छोट्याच्या उद्योगात पाऊल टाकायचं ठरवलं. भांडवल नव्हतं. पत्नी सुधा मूर्ती पुढे आली. बचत करून साठवलेले 10,000 रुपये सुपूर्त केले नारायण मूर्तींच्या हातात आणि नकळत रचला गेला पाया जगप्रसिद्ध इन्फोसिस कंपनीचा. ते केवळ 10,000 रुपये नव्हते, ते 10,000 रुपये पती पत्नी मधल्या सुसंवादाचं प्रतीक होते. घरात असलेले वृद्ध आजी आजोबा, आई वडील आणि तरुण मुलांनाही सुसंवादाची खूप खूप गरज असते. कुणीतरी बोलावं, कुणीतरी ऐकावं असं खूप वाटत असतं. विचारा स्वतःला, या जीव घेण्या पळण्याच्या नादात वेळ काढून आपल्या वृद्ध आई वडिलांना, आजी आजोबांना शेवटचं कधी शिवला होतात? मुलांना जवळ घेऊन मोकळेपणानं कधी बोलला होतात? संवादामुळे मन मोकळं होतं, दुःखाचा वेदनांचा निचरा होतो, अस्वस्थता दूर होते. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी मोठं संशोधन करून ठेवलं या विषयावर. आपल्या मनाशी सुद्धा नित्य संवाद हवा बरं का. यातूनच विवेकाचा जन्म होतो. तुकोबा सांगूनच गेलेत, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपल्यासी. असा आपल्याशी, आपल्या कुटुंबाशी सुरू झालेला संवाद पुढे शाळा, समाज, देश असा विस्तारत गेला तर हे जग अधिक सुंदर होत जाईल. हेच तत्व उद्योग व्यवसायात, कामधंद्यात सुद्धा लागू पडतं बरं का. उत्तम व्यवसायासाठी कोणतीही संस्था, संघटना चालवण्यासाठी व्यवस्थापन आणि कर्मचारी, मालक आणि कामगार यांच्यात चांगला संवाद हाच मूलभूत घटक असतो. समाजकारण राजकारणात तरी काय वेगळं असतं? महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आणि रोखठोक पत्रकार आचार्य अत्रे. दोघांमध्ये टोकाचे मतभेद असूनही त्यांनी कधी मनभेद होऊ दिले नाहीत. आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या केवळ राजकारणाचाच चिखल झालेला नाही, तर सामान्य कार्यकर्त्यांची आणि सामान्य माणसांची सुद्धा मनं एकमेकांविरुद्ध गढूळली गेली आहेत. कारगिल, पठाणकोट, पहलगाम, इस्रायल, पॅलेस्टाईन, युक्रेन, इराण, रशिया, मानवजातीचं अस्तित्वच नष्ट करून टाकणारा हा विसंवाद अजून किती जीव घेत राहणार आहे. विसंवाद केवळ शब्दांचा नव्हे गुंता, तो तर विस्फोट नात्यांचा. 21वे शतक ताणतणावाचं ठरतंय. जेवढी ऐहिक प्रगती तेवढा माणूस अस्वस्थ होत चाललाय. आपलं कुटुंब, मित्रमैत्रिणी, आपलं काम, आपले छंद यातून घडणारा संवाद निकोप मनासाठी, समाजासाठी गरजेचा आहे. कुठल्याही औषधापेक्षा जास्त पॉवरफुल.
कुरुक्षेत्रावर कौरव पांडव एकमेकांशी रक्तरंजित युद्ध लढले. पण ही दोन कुटुंब होती. मुळात ते महाभारत नव्हतं. त्यांच्यात विसंवाद झाला आणि त्यातून महाभारत घडलं. त्याआधी श्रीकृष्णानं अर्जुनाशी जीवन समजावून सांगणारा संवाद केला. त्यातून गीतेसारखा आदर्श जगणं शिकवणारा धर्मग्रंथ निर्माण झाला. दुसरीकडे धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुनी, कौरवांनी तो संवाद नाकारला आणि त्यातून नरसंहार घडला. हे महाभारत एकदाच घडलं असं आपल्याला वाटतं. अहो, पण ते रोज घडत आलंय, घडत राहणार आहे. कृष्ण आजही वेगवेगळ्या रूपात वावरतो आहे. कुटुंबात, मित्रात, समाजात, देशात, जगात. त्याला ऐकणारा अर्जुन भेटला की आयुष्याची गीता, आणि समजून न घेणारा दुर्योधन भेटला की घडतं महाभारत. आपल्याला शोधावं लागेल, कृष्ण कोण, अर्जुन कोण, दुर्योधन कोण आणि आपलं कुरुक्षेत्र कोणतं. आपल्यातल्या सुसंवादाला आजच सुरुवात करा. सुसंवाद हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र हे लक्षात आलं ना, तर आमचा हा आजचा संवाद बाप्पाच्या चरणी पावन झाला असं समजू आम्ही. गणपती बाप्पा. पायल नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणीजन.